Hello students, welcome to Chate Group of Education, Sambhajinagar. I am Rohini Pathak, Maths faculty. Today we start practice set 1.4. Now practice set 1.4, which is on areas of similar triangles. Listen, first question. Ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. बघा, साइडचा रेशो गिवन आहे, सिमिलर ट्रायंगल्स आहेत, अँड देन फाइंड रेशो ऑफ एरियाज. आता प्रॉब्लेम असा होतो एक्झाममध्ये, रेशो ऑफ एरियाज मग पहिल्याप्रमाणे सॉल्व करायचं 1.1 प्रमाणे की 1.4 प्रमाणे. म्हणजे हा क्वेश्चन 1.1 मधला आहे का 1.4 मधला आहे, हा प्रॉब्लेम येतो. मग काय लक्षात ठेवायचं बघा, सिमिलर हा वर्ड असेल त्या क्वेश्चनमध्ये, सिमिलर ट्रायंगल्स वर्ड असेल आणि एरियाचा रेशो रिक्वायर्ड असेल. सिमिलर ट्रायंगल्स हा वर्ड आणि एरियाचा रेशो रिक्वायर्ड असेल तर आत्ता जो आपण जस्ट थेरम बघितला म्हणजे लास्ट लेक्चरला, कुठला, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्सचा रेशो, तो रेशो इथं यूज करायचा. म्हणजे काय बघा, इफ काय थेरम बघितला आपण, इफ ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 2, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देन एरियाज रेशो, their areas ratio is corresponding side square ratio s1 square by s2 square. हा शॉर्टकट मध्ये मी थेरम लिहिलेला आहे. याला म्हणूया आपण थेरमचं नेम एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. बघा, शॉर्टकट मध्ये मी काय लिहिलंय, दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत हे गिवन असेल आणि एरियाचा रेशो रिक्वायर्ड असेल तर यानुसार आपण सॉल्व करायचं. बघूया काय काय गिवन आहे इथं. साइड्सचा रेशो दिलाय बघा 3:5. सबस्टिट्यूट करूया इथं. देअरफॉर a1 by a2 इज इक्वल टू, आता मी काय करते बघा, हे s1 by s2 आहे ना, म्हणजे s1 स्क्वेअर s2 स्क्वेअर, मी असं लिहिते s1 by s2 होल स्क्वेअर असं लिहिलं तरी चालतं. हे लक्षात घ्या, होल स्क्वेअर काय आणि s1 स्क्वेअर बाय s2 स्क्वेअर काय सेम. असं का लिहिलं मी, तर s1 by s2 गिवन आहे. काय गिवन आहे, 3:5. त्यामुळे काय होईल बघा, देअरफॉर एरियाज रेशो a1 by a2 इज इक्वल टू 3/5 स्क्वेअर. असं का लिहिलं, तर s1 by s2 किंवा s1 is to s2 3:5 हे गिवन आहे. साइड्सचा रेशो 3:5 हे गिवन आहे. बघा काय येईल आन्सर, 3/5चा स्क्वेअर 9/25, म्हणजे आन्सर काय येईल, a1 by a2 इज इक्वल टू 9/25. देअरफॉर फायनल आन्सर, रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू 9:25. व्हेरी इझी क्वेश्चन आहे, पण फर्स्टच क्वेश्चन आहे म्हणून मी एक्सप्लेन केलं आहे. साईडचा रेशो दिला आहे आणि एरियाचा रेशो विचारला आहे. ट्रायंगल सिमिलर आहेत, फक्त काय करायचं, स्क्वेअर करायचं. आता याच टाईपचे सेम आणि त्याच्याहीपेक्षा सोपे म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन आहेत दोन, सेकंड आणि थर्ड. ते क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क राहतील. बघा, या 1.4 मधला फर्स्ट मी घेतला आहे, सेकंड आणि थर्ड तुम्ही करायचं आहे. ॲक्टिव्हिटी बेस आहेत, म्हणजे असे फक्त बॉक्स दिले तुम्ही कंप्लीट करायचे आहेत. आता मी फोर्थ क्वेश्चन घेणार आहे. सेकंड थर्ड होमवर्क आहे, मी फोर्थ क्वेश्चनला जाणार आहे. कम टू दी फोर्थ क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघा, पहिल्यांदा गिवन इन्फॉर्मेशन. काय गिवन आहे, ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR हे गिवन आहे. आणि इथं एरिया असं दिसतंय बघा, एरिया. ट्रायंगल सिमिलर आहेत आणि एरियाशी रिलेटेड क्वेश्चन असेल. काय क्वेश्चन आहे, 9 into एरिया ऑफ PQR इज इक्वल टू 16 into एरिया ऑफ LMN असा क्वेश्चन आहे. मग ट्रायंगल सिमिलर आहेत, एरियाशी रिलेटेड क्वेश्चन आहे, म्हणजे आपला तो थेरम एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, तो थेरम यूज करायचा आहे, हे कळायला पाहिजे. इथं सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते बघा, ह्या गिवननी स्टार्ट करते. काय गिवन आहे बघा, ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR हे गिवन इन्फॉर्मेशन आहे. ओके, जर ट्रायंगल सिमिलर असतील तर एरियाचा रेशो काय असतो, आताच सांगितलं मी
थेरम यूज करायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ट्रायंगल सिमिलर असतील तर एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअर असतो. आता कुठल्या घ्यायच्या, तिन्ही पेअर्स लिहायच्या का, LM/PQ, MN/QR, LN/PR, सगळ्या तिन्ही साईड्स लिहायच्या का? या क्वेश्चनमध्ये नॉट नेसेसरी. का नॉट नेसेसरी आहे बघा, इथं QR आणि MN एवढ्याशीच रिलेटेड क्वेश्चन आहे, म्हणजे QR आणि MN. मग आपण काय करूया, त्यातली एकच पेअर लिहूया. कुठली लिहिणार मी आता बघा, MN²/QR². याला रिझन मी काय देणार, आधी नंबर देते 1. याला रिझन काय, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, म्हणजे ट्रायंगल सिमिलर असतील तर एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअर असतो, हे आपल्याला माहिती आहे. आता अजून काहीतरी गिवन आहे बघा, एक गिवन होतं त्याच्यानुसार मी हे लिहिलं. वन मोर गिवन. काय गिवन आहे बघूया. आता हे दुसरं जे गिवन आहे, काय गिवन आहे बघा, 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. जरा मी या साईडला घेते बघा. वन मोर गिवन, गिवन दॅट 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 टाइम्स एरिया ऑफ LMN. हे गिवन आहे. ओके, आता याचा कसा यूज करूया बघा. मी काय करणार आहे, नंबर एका साईडला घेणार आहे आणि एरियाज एका साईडला घेणार आहे. मी काय करणार आहे, हा एरिया तिकडे ट्रान्सफर करणार आहे, 16 इकडे घेणार आहे बघा. हे 9 आहे, हे 16 मल्टिप्लाइड आहे, तिकडे डिवाइड होतील. इथं हे आपलं एरिया ट्रायंगल LMN अपॉन एरिया ट्रायंगल PQR. आता याला मी नंबर देणार आहे 2. याला नंबर मी देणार आहे 2. इथं मी नंबर दिला होता 1. थोडं ऑब्झर्वेशन करताय का बघा. आणि मी लिहिताना सुद्धा थोडीशी टॅक्ट वापरून लिहिलेलं आहे. काय केलं आहे बघा, मी इथं 1 मध्ये काय होतं, एरिया ऑफ LMN/एरिया ऑफ PQR. इथं पण आले एरिया ऑफ LMN/एरिया ऑफ PQR. मी लिहिताना काय काळजी घेतली आहे बघा, LMN वर राहील आणि PQR खाली राहील, इथं होतं म्हणून मी इथं लिहिताना ती काळजी घेतली. काय केलंय मी, तर LMN न्यूमरेटरमध्ये कसं राहील, तर इथं LMN आहे म्हणून मी काय केलं, इकडचं PQR इकडे ट्रान्सफर केलं. समजा मी नंबर या साईडला घेतले असते तर उलटं झालं असतं. काय रॉंग येत नाही, पण पुन्हा आणि इन्व्हर्टेंडो करा, कम्पेअर करा, असं झालं असतं. म्हणून मी थोडंसं ॲडजस्टमेंट केले. LMN न्यूमरेटरला राहील एवढं फक्त जरा लक्षात घेतले. आता बघा 1 आणि 2 कम्पेअर करा, सेम झाले ना. LMN/PQR, इथं पण LMN/PQR. ओके, therefore from 1 and 2 we have, from 1 and 2 we have MN²/QR² is equal to 9/16. स्क्वेअर आहेत, स्क्वेअर रूट घ्या. बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट्स घेऊया. MN/QR इज इक्वल टू 3/4. आता QR ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची म्हणजे MN ची व्हॅल्यू मिळते. QR गिवन आहे 20, therefore MN/20 इज इक्वल टू 3/4. आता काय करा, हे 20 तिकडं कॅन्सल करा, सॉरी ट्रान्सफर करा. 20 इकडं ट्रान्सफर करूया, काय होईल बघा, MN इज इक्वल टू, हे 3/4 आहेत, 20 या साईडला ट्रान्सफर करा, मल्टिप्लाइड होतील. 4 1 जा 4, 4 5 जा 20 अँड हेन्स वी हॅव MN इज इक्वल टू 3 5 जा 15. म्हणजे QR गिवन होतं, MN रिक्वायर्ड होतं, हे आपलं आन्सर राहील. काय केलं लक्षात आलं का बघा, ट्रायंगल सिमिलर होते. ट्रायंगल सिमिलर असल्यामुळं करस्पॉन्डिंग साईड्सचा एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअर हे लिहून ठेवलं. का लिहिलं, तर एरियाशी रिलेटेड क्वेश्चन आहे. नंतर जे गिवन होतं तिथून स्टार्ट केलं. स्टार्ट करताना मी काय केलं, LMN कसा वर राहील न्यूमरेटरमध्ये म्हणून काय केलं, 16 इकडे घेतलं. ह्या दोघांची कंपॅरिझन केली 1 आणि 2 ची. आपल्याला एक साईड सेम आहे, LMN/PQR, LMN/PQR, म्हणून मग कंपॅरिझन करून हे मिळालं. स्क्वेअर रूट घेतलं आणि आता मग QR जे गिवन होतं क्वेश्चनमध्ये ते इथं सबस्टिट्यूट केलं, ते तिकडं ट्रान्सफर केल्यानंतर मल्टिप्लाय झालं आणि आन्सर मिळालं MN इज इक्वल टू 15. नाव
Practice set 1.4, fifth question. First listen question. Areas of two similar triangles. बघा, सिमिलर ट्रायंगल्स एरिया म्हटलं की आता तो थेरम आठवायचा. नुसतं एरिया म्हटलं तर बेस इंटू हाईट. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हटलं की साईड स्क्वेअर लक्षात ठेवायचं. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स, दोन सिमिलर ट्रायंगलचे एरियाज गिवन आहेत. इथं रेशो नाही, डायरेक्ट एरियाज गिवन आहेत. अँड इफ साईड ऑफ स्मॉलर ट्रायंगल, स्मॉलर ट्रायंगलची एक साईड गिवन आहे अँड क्वेश्चन आहे फाइंड दी करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिगर ट्रायंगल. हा आपला क्वेश्चन आहे. बघा आता इथं जर आपण ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 असे कन्सिडर केले तर पहिल्या ट्रायंगलचा एरिया म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल 1 म्हणूया 225 आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल 2 गिवन आहे 81 स्क्वेअर सेंटीमीटर. आता यातला स्मॉलर आणि लार्जर ठरवता येईल का नाही? येईल. विच वन इज स्मॉलर? ट्रायंगल 2 स्मॉलर आहे. हिअर ट्रायंगल 2 इज स्मॉलर ट्रायंगल. हे का? तर कुणाची साईड तुम्ही घेणार, म्हणजे S1 घेणार की S2 घेणार हा प्रश्न आहे. म्हणून पहिल्यांदा काय करायचं बघा, एरियाजवरून विच वन इज अ स्मॉलर ट्रायंगल ते पहिल्यांदा आधी डिसाईड करून ठेवायचं. नाव आता जर ट्रायंगल 1 ट्रायंगल 2 असेल तर करस्पॉन्डिंग साईड्स काय म्हणणार आपण? S1 आणि S2. म्हणजे S2 स्मॉलर होईल ना. स्मॉलर ट्रायंगलची साईड गिवन आहे, साईड ऑफ स्मॉलर ट्रायंगल म्हणजे S2 गिवन आहे 12 सेंटीमीटर. हे पहिल्यांदा आधी क्लिअर करून ठेवावं लागेल तुम्हाला सोल्युशनमध्ये. ओके, नाव कम टू स्टार्टिंग फर्स्ट स्टेप. हे डिसाईड करावंच लागेल तुम्हाला सोल्युशनमध्ये, म्हणजे हेही लिहावं लागेल, हे लक्षात घ्या. नाव इफ ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 2, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, मी सिम्बॉलमध्ये लिहिलं, देन एरियाज रेशो A1 by A2 is equal to S1 square by S2 square. Why? This is our theorem. Which theorem? Areas of similar triangles. Areas of similar triangles. Okay. Now substitute values. First triangle चा area given आहे 225. Second triangle चा area given आहे 81. S1 का S2 गिवन आहे, काय ठरवलं आपण? S2 गिवन आहे. S2 गिवन आहे तर 12 त्याचा स्क्वेअर आणि हे S1 स्क्वेअर म्हणजे लार्जर ट्रायंगलची साईड रिक्वायर्ड आहे. काय करूया पहिल्यांदा? स्क्वेअर करूया. ॲक्च्युली डायरेक्ट तुम्ही स्क्वेअर रूट पण घेऊ शकताय या स्टेपला. बघा इथं स्क्वेअर रूट डायरेक्ट घेतला तरी कॅल्क्युलेशन इझी होईल. स्क्वेअर रूट कधी घेता येतं बघा, हिअर स्क्वेअर, हिअर ऑल्सो स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे 15चा आणि 81 पण स्क्वेअर आहे. देअरफॉर आय टेक स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्या. याचं स्क्वेअर रूट 15, याचं 9 इज इक्वल टू S1 अपॉन 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हा एक ऑप्शन. अदरवाईज 12 इकडं ट्रान्सफर करा फक्त तरी चालेल. काय होईल बघा, देअरफॉर 15 अपॉन 9 इंटू 12 इज इक्वल टू S1. रिड्यूस करा. 3 3 जा 9, 3 4 जा 12. अगेन 3 1 जा 3, 3 5 जा 15. 5 इंटू 4. देअरफॉर वी हॅव S1 इज इक्वल टू 5 4 जा 20. मीन्स side of bigger triangle is 20 centimeter. I write here direct. Therefore side of bigger is equal to 20 centimeter. स्मॉलरची साईड 12 गिवन होती, बिगरची कॅल्क्युलेट केली. ट्रायंगल सिमिलर होते, एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअर, स्क्वेअर रूट घेतलं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. तुम्ही इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलात तरी चालेल, ज्यांना प्रॉब्लेम येतो कॅल्क्युलेशनला त्यांनी. मी काय केलं, हे फक्त 12 इथं डिवाइड होते इकडे घेतले आणि मल्टिप्लाय केले, रिडक्शन केले, आन्सर आले. प्रॉपर युनिट लिहायचं सेंटीमीटर, क्वेश्चनमध्ये सेंटीमीटर युनिट आहे म्हणून. ओके, नाउ कम टू 6th क्वेश्चन. See here, 6th question.
Triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. What is mean by equilateral triangles? All sides are same. Two different triangles which are equilateral and areas ratio given. Areas ratio given 1:2 आणि one side given 4AB. We have to find D. हा क्वेश्चन आहे. आता इथं कुठं म्हणलंय का रे सिमिलर ट्रायंगल्स? नाही म्हणलेलं. एरियाचा रेशो रिक्वायर्ड आहे, मग बेस इंटू हाईट जायचं का? नाही. दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स, जरा लक्षात येते का बघा, इक्विलॅटरल ट्रायंगलचा ईच अँगल किती असतो? 60 डिग्री. म्हणजे याचे तिन्ही अँगल्स कुठले? ABCDEF शॉर्टकटमध्ये बघा दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स असतील तर त्यांचे सगळे अँगल सेमच असतात ना, 60-60, म्हणजे ते ऑलरेडी सिमिलरच असतात. म्हणजे इथं सिमिलर हा वर्ड जरी दिला नसेल तर यू हॅव टू रिमेंबर दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल्स ऑलवेज सिमिलर. बघा सोल्युशन, इक्विलॅटरल ट्रायंगल्स ऑलवेज सिमिलर. ऑलवेज सिमिलर बाय यू कॅन से AA टेस्ट और SSS ऑल्सो, कारण रेशो सुद्धा सेम येणार आहे बाय A. Therefore, here triangle ABC similar to triangle काय होणार आहे? DEF. डायरेक्टली हे गिवन नाही आहे सिमिलर, आपण ते एक सेंटेन्स एक्सप्लेन करून म्हणलेलं आहे. अँड इफ ट्रायंगल सिमिलर एरियाज रेशो वी नो अवर थेरम. व्हॉट इज दॅट थेरम? इफ ट्रायंगल सिमिलर देन एरियाज रेशो ABC बाय DEF. हा रेशो काय असणार आहे? एरियाज रेशो करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअर. आता कुठल्या साईड घेऊया? क्वेश्चनमध्ये AB आणि D आहे, मग तेवढ्याच घेऊया, AB आणि D. इथं AB स्क्वेअर बाय D स्क्वेअर. इफ ट्रायंगल सिमिलर एरियाज रेशो करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअर. वाय? थेरम. विच थेरम? एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. बघा, एरिया ऑफ ABC बाय DEF गिवन आहे बघा 1/2 इज इक्वल टू AB स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर आणि इथं DE स्क्वेअर. मी फक्त सबस्टिट्यूट केले क्वेश्चननुसार. आता इथं सुद्धा तुम्हाला स्क्वेअर रूट घेता येईल बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. टेक स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. 1/√2 इज इक्वल टू 4 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 4 अँड DE स्क्वेअरचं D. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय येईल बघा? DE इज इक्वल टू 4√2. हे आन्सर राहील. युनिट गिवन नाही आहे, देअरफॉर राईट हिअर युनिट्स. बघा काय काय केलं. इथं इक्विलॅटरल बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल्स ऑलवेज सिमिलर म्हणलं आपण AA टेस्टनी. इथं स्पेलिंग करेक्शन केलं आहे बघा मी. इफ ABC सिमिलर टू DEF देन एरियाज रेशो करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअर. सिमिलर ट्रायंगलचा जो थेरम आहे आपला तो फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. एरियाचा रेशो होता 1/2, AB होती 4, DE रिक्वायर्ड होतं. व्हॅल्यूज घातल्या, स्क्वेअर रूट घेतलं आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आपल्याला आन्सर मिळाले DE इज इक्वल टू 4√2. ओके. नाव कम टू 7th क्वेश्चन. ॲक्च्युली 7th क्वेश्चन ॲक्टिव्हिटी बेस आहे पण थोडासा टफ आहे म्हणून मी पूर्ण सगळा एक्सप्लेन करते. बघा, इन फिगर PQ पॅरलल टू DE गिवन. सी हिअर फिगर, दिस PQ पॅरलल टू DE गिवन आहे. एरिया ऑफ PQF 20 आहे. या ट्रायंगलचा एरिया गिवन आहे 20. PF ट्वाइस DP गिवन आहे. याचं मिनिंग काय रे? PF इज ट्वाइस DP म्हणजे PF हे DPच्या डबल आहे. बघा कुठं आहे डायग्रॅममध्ये PF आणि DF बघूया. सॉरी, PF आणि DP. PF कुठं दिसतंय बघा, हे PF. हे PF या DPच्या डबल आहे म्हणजे याची जेवढी लेंथ असेल त्याच्या डबल हे आहे. एक्सप्लेन करणार आहे मी तेव्हा लिहिते. आणि काय क्वेश्चन आहे? असं असेल तर या कंडिशनला फाइंड द एरिया ऑफ DPQE म्हणजे या क्वाड्रिलॅटरलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन एक्सप्लेन झाला आहे. बघा आता मी आत्ताच म्हटलं काय तर हे जे PF आहे
हे डी पीच्या डबल आहे. म्हणजे सर तुम्ही डी पी एक्स कन्सिडर केलं तर त्याच्या डबल म्हणजे हे पी एफ किती असणार आहे 2x आणि हे होल किती होणार आहे बघा 3x. हे लक्षात आलं आहे का बघा. हे जे आहे ते याच्या डबल आहे म्हणजे हे x कन्सिडर करा. हे होईल 2x आणि हे 3x. ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी तसंच केलेलं आहे बघा. फर्स्ट स्टेप काय सांगितले लेट डी पी एक्स देअरफॉर पी एफ किती येणार आहे 2x आणि मग सगळं मिळून किती येणार आहे 3x. ते कसं लिहिलंय बघा. हे होल डी हे डी एफ होल इथं एफ आहे डी एफ सी here there is df. This df is equal to dp plus pf. म्हणजे इथे येणार आहे dp plus pf. Now df is equal to dp plus इथं काय येणार आहे बघा pf. Means you have to substitute here pf. We considered dp as x, pf we have 2x म्हणजे त्याच्या डबल. दोघांची ॲडिशन करा x plus 2x is equal to 3x. हे एवढाच पॉईंट मी एक्सप्लेन केला आहे. परत या डायग्रॅममध्ये बघा. म्हणजे हे x हे 2x आणि हे 3x झालं. क्वेश्चन जो सगळा आहे तो एकतर ॲक्टिव्हिटी बेस आहे आणि एरियाशी रिलेटेड आहे. मग आता एरियाशी रिलेटेड असेल तर बेस हाईट हा एक प्रश्न. बेस हाईट इथं नाही आहे. मग काय गिवन आहे बघा. एरियाशी रिलेटेड आहे म्हणजे सिमिलॅरिटी पाहिजे. मग सिमिलॅरिटी आहे का बघूया. बघा ट्रायंगल्स कुठले सिलेक्ट केलेत त्यांनी. ट्रायंगल एफ डी ई आणि एफ पी क्यू. सियर एफ डी ई म्हणजे हा ओरिजिनल ट्रायंगल आणि एफ पी क्यू म्हणजे हा स्मॉलर ट्रायंगल. लक्षात येतोय. हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत असं त्यांनी प्रूव्ह केलं आहे. बघूया सिमिलर होत आहेत का. बघा गिवन इन्फॉर्मेशन आहे हे डी ई आणि पी क्यू पॅरलल आहेत. If two lines are parallel, then corresponding angles are same. This P angle आणि D angle same होणार आहे. Y corresponding angles. Q angle आणि E angle same होणार आहे. Y corresponding angles. ते तेवढं आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायचं आहे. तेवढं सबस्टिट्यूट करत करत एक 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 ब्लँक आहे ते स्पेस कंप्लीट करत आपण येऊया. बघा अँगल एफ डी ई कुणाला सेम येणार आहे एफ पी क्यू. म्हणजे इथं काय येणार आहे तुमचं अँगल एफ पी क्यू. वाय दे आर सेम करस्पॉन्डिंग अँगल्स. पुन्हा एफ ई डी हा ई अँगल कुणाला सेम म्हटलं मी क्यूला. का तर करस्पॉन्डिंग अँगल. क्यूचं नेम कसं येईल बघा अँगल एफ क्यू पी. मग एका ट्रायंगलचे दोन अँगल्स दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगल्सला कॉन्ग्रुएंट झाले तर ते दोन ट्रायंगल्स काय होतात ए टेस्टनी सिमिलर होतात. एरियाशी रिलेटेड क्वेश्चन होता. सिमिलॅरिटी गिवन नव्हती. पॅरलल गिवन होतं. पॅरललचा यूज केला करस्पॉन्डिंग अँगल्स आपण आणि मग दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड त्यांच्या एरियाचा रेशो काय असणार आहे करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअर. आता कुठल्या करस्पॉन्डिंग साईड्स घ्याव्या लागतील याच साईडच्या घ्याव्या लागतील. कुठल्या बघा हे जे आपल्याला माहिती आहेत ह्या. इथं कुठला ट्रायंगल पहिल्यांदा लिहिला आहे एफ डी ई. एफ डी ईची साईड कुठली घ्यावी लागेल तुम्हाला ही डी एफ त्याचा स्क्वेअर डी एफ स्क्वेअर आणि एफ पी क्यूची साईड कुठली घ्यावी लागेल एफ पी किंवा पी एफ कसंही म्हणू शकता तुम्ही. वर पी एफ लिहिले. इथं व्हॅल्यूज त्यांनी सबस्टिट्यूट करून दिलेत बघा. इथं स्क्वेअर लिहावं लागेल. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केले तर डी एफ 3x ई पी सॉरी पी एफ 2x आणि स्क्वेअर 3xचा स्क्वेअर 9x स्क्वेअर येतो ॲक्च्युली आणि इथं 4x स्क्वेअर. पण हे x स्क्वेअरला x स्क्वेअर कट दिले त्यामुळे टेक्स्टबुकमध्ये इथं फक्त 9/4 दिले. आता काय करायचं आहे बघा हे हा रेशो इज इक्वल टू 9/4 झालं. हा डिनॉमिनेटर आहे तो तिकडं ट्रान्सफर केला आहे. ॲक्टिव्हिटी बेस आहे त्यामुळे मी फक्त स्टेप्स एक्सप्लेन करायला बघा. हा डिनॉमिनेटर तिकडं ट्रान्सफर झाला. 9/4 एरिया ऑफ एफ पी क्यू झालं. आता 9/4 एरिया ऑफ एफ पी क्यू डायग्रॅममध्ये बघा गिवन आहे 20. तिथे 20 सबस्टिट्यूट करूया. कॅल्क्युलेशन करा. 4 1 जा 4 5 जा मग 9 × 5 किती येणार आहे एरिया 45 स्क्वेअर युनिट्स. ओके म्हणजे कुणाचा एरिया 45 आला ट्रायंगल एफ डी ई. पूर्ण सगळ्या ट्रायंगलचा या सगळ्या ट्रायंगलचा एरिया मिळाला तुम्हाला 45. हे लक्षात घ्या.
आता क्वेश्चन आहे तो या क्वाड्रिलॅटरलचा एरिया विचारलाय, हा एरिया विचारलाय. मग हा सगळा 45 झाला, त्यातला हा ट्रायंगल छोटा ट्रायंगल याचा एरिया किती दिला होता 20. 45 मधून हे 20 गेले, किती राहणार बघा, ते इथं फक्त लिहिलेलं आहे बघा. एरिया ऑफ DPQE म्हणजे क्वाड्रिलॅटरलचा एरिया, याचा एरिया म्हणजे मोठ्या ट्रायंगलचा एरिया FDEचा एरिया मायनस FPQ. पूर्ण ट्रायंगलमधून हा छोटा ट्रायंगल मायनस करा. मग आता पूर्ण ट्रायंगलचा एरिया किती म्हणलं आपण 45 आणि छोट्या ट्रायंगलचा एरिया किती आहे 20. हा गिवन आहे, हा कॅल्क्युलेट केला आहे आणि 45 मधून 20 मायनस करा. आन्सर काय येणार आहे 25 स्क्वेअर युनिट्स. हा ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन आहे, पण थोडासा टफ आहे म्हणून मी एक्सप्लेन केला आहे. तसं व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायला इथं काही प्रॉब्लेम नाही, पण हे असं का करायचं हे कळायला पाहिजे. इथं एरिया आहे, पॅरलल दिलं आहे म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. म्हणजे काय बघा, आपण असं म्हणलं होतं ट्रायंगलमध्ये जर पॅरलल दिलं तर BPTच, पण आता ट्रायंगलमध्ये जर पॅरलल दिलं तर अजून एक पॉईंट इथं रिवाईज झाला. कुठला, तर हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल सिमिलर होतात आणि एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल असेल तर साईड स्क्वेअर. म्हणजे असं दिल्यानंतर एरियाशी असेल तर सिमिलॅरिटीकडे जावं लागेल, हे लक्षात घ्या. ठीक आहे.